नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत. तुमचा दिवस आनंदाचा, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करोत ही त्यांच्या चरणी प्रार्थना. आज आपण स्वामींचे 11 गुरुवार केल्यावर आपल्याला फळ मिळतं का? आणि काही जणांची कमेंट आहे की आम्हाला 11 गुरुवार करूनही अजूनही आमच्या मनातील इच्छा पूर्ण झाल्या नाही. तर असं का? बघा, सर्वप्रथम आपण काय करायचं आहे, कोणतीही सेवा करण्या अगोदर आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्पयुक्त जर सेवा केल्या तर ती पटकन फळ येते असं म्हणतात. तर आता संकल्प कसा करावा आणि का करावा हे मी तुम्हाला सांगत आहे. बघा, आपण संकल्प कसा करावा तर आपल्या उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे, त्याच्यात अखंड अक्षता टाकायच्या आहेत थोड्या, त्यानंतर हळद कुंकू आणि एखादं फूल टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं पूर्ण नाव सांगून घ्यायचं आहे आणि तुम्ही कोणत्या गोत्रात आहेत हे महाराजांना सांगायचं आहे. जर तुम्हाला तुमचं गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र सांगितलं तरी सुद्धा चाल. त्यानंतर ते पाणी एखाद्या ताम्हाणात तुम्हाला सोडायचं आहे आणि ते पाणी तुळशी मातेला न घालता एखाद्या फळ झाडाला किंवा फुल झाडाला तुम्हाला घालायचं आहे. संकल्पयुक्त जर तुम्ही अशी सेवा केली तर तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहेत. आता बघा, संकल्प दररोज करायचा का तर नाही. ज्यावेळेस तुम्ही स्वामींचे 11 गुरुवार करणार आहात त्या दिवशी तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प करायचा असतो आणि नंतरनं 11 गुरुवार तुम्हाला फक्त वाचन करायचं आहे. बघा, आपलं मागील प्रारब्ध जर खराब असेल, म्हणजेच काय तर मागील आपलं कर्म दूषित असेल मागच्या जन्मातलं, तर आपल्याला थोडा वेळ लागतो. पण हे बघा, स्वामी असे आहेत की आपल्याला नक्की फळ देणार आहे. त्यामुळे तुम्ही गुरुवार जरी तुमचे पूर्ण झाले तरीही असं मनात आणू नका की माझे 11 गुरुवार पूर्ण झाले तरी सुद्धा मला फळ मिळालं नाही. असं का? बघा, प्रत्येकाच्या प्रारब्धात कधी उशिरा तर कधी लवकर असं असतं. मग तुमचं मागील कर्म जर दूषित असेल तर तुम्हाला थोडा वेळ लागेल आणि जर तुमचं कर्म चांगलं असेल तर तुम्हाला पटकन तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होऊन जातात. आता बघा, तुम्ही किती श्रद्धेने करताय हे महत्त्वाचं आहे. करायचं म्हणजे एखाद्याची इच्छा पूर्ण झाली, त्यांनी ही सेवा केली, त्यांनी ती सेवा केली, त्याची ती इच्छा पूर्ण झाली, मग मी नक्की काय करू? तुम्हाला जे जमेल ते तुम्ही करा. तुम्ही नुसतं नामस्मरण जरी केलं तरी सुद्धा तुमची इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणार. पण बघा, सगळ्यात प्रभावी सेवा मी तुम्हाला सांगते की महाराजांचे 11 गुरुवार तुम्ही नक्की करून बघा. पहिल्या गुरुवारी तुम्हाला संकल्प करायचा. तुमच्या शेजारी जर स्वामींचं मठ असेल, केंद्र असेल तर तुम्ही तिथे जाऊन महाराजांना नारळ, खडीसाखर तुम्ही ठेवून त्यांना सांगा की मी कशासाठी, म्हणजे तुम्ही तुमची अडचण काय आहे, तुम्ही का सेवा करत आहात हे तुम्ही महाराजांना सांगायचं आहे आणि सेवा करायला सुरुवात करायची आहे. बघा, काहींचे 11 गुरुवार चालू केल्यानंतर कुणाच्या दुसऱ्या, कुणाच्या तिसऱ्या तर कुणाच्या 4थ्या गुरुवारीच काम पूर्ण होतं, तर कुणाचं 11 गुरुवार पूर्ण होऊनही काम पूर्ण होत नाही. पण तुम्ही घाबरून जाऊ नका आणि विश्वास अजिबात डगमगून देऊ नका, कारण महाराज आपली परीक्षा घेत असतात. आणि बघा, तुम्ही ज्यावेळेस त्यांचं नामस्मरण करत असताना त्यावेळेस त्यांच्याकडे सगळा हिशोब असतो. नामस्मरण, आता बघा, तुम्ही म्हणता 11 गुरुवार केले तरी सुद्धा नामस्मरण करायचं का? तर हो, तुम्ही गुरुवारीच फक्त सेवा करणार आणि बाकीचे 6 दिवस तुम्ही काय करणार? बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जे कोणते काम करता ते काम करत तुम्हाला नामस्मरण सुद्धा करायचं आहे. नामस्मरणात इतकी ताकद आहे, प्रचंड शक्ती आहे आणि तुम्ही ज्यावेळेस त्यांचं नामस्मरण करणार ना त्यावेळेस महाराज तुमच्या अवतीभोवतीच असणार आहेत. त्यामुळे तुम्ही 11 गुरुवार तर नक्की करा, पण त्याचबरोबर तुम्ही नामस्मरण सुद्धा करत राहा. तुमच्याकडे जर कोणी छोटी मोठी कामासाठी एखादी मदत मागत असेल तर तुम्ही त्यांचं काम करा. तुमच्यापेक्षा वयाने जर वयस्कर व्यक्ती तुम्हाला एखादं काम सांगत असेल तर ते सुद्धा करा. त्यांना उलट बोलू नका. सांगितलेलं काम जर तुम्ही मन लावून केलं तर बघा, कोणताही स्वार्थ नसताना जर तुम्ही एखाद्याच्या कामी पडताना तर ते 10,000 पटीने तुम्हाला त्याचं फळ मिळत असतं. त्यामुळे बघा, तुम्ही आपल्यामुळे जर कोणी दुखावेल ह्याची काळजी घ्या आणि नामस्मरण करत राहा. आणि महाराजांच्या 11 गुरुवार करताना संकल्प करायला मात्र विसरू नका. संकल्पयुक्त सेवेनेच आपल्याला शुभ फळ मिळत राहतं. त्यामुळं संकल्पयुक्त सेवा करूनच तुम्ही 11 गुरुवार करायला सुरुवात करा. तर ही होती मी सांगितलेली थोडक्यात माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.